तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना आता 59 वर्षांची होतीये। 19 जून म्हणजेच आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय। पण मागील 3 वर्षांपासून 2 शिवसेनेचे 2 वर्धापन दिन साजरे होत आहेत। 19 जून 2023 पासून शिवसेनेचे 2 वर्धापन दिन सुरू झाले। 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे मंत्री आणि आमदार सुरतला रवाना झाले आणि त्याच दिवशी शिवसेनेत मोठी फूट पडली। निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे देण्याचा निर्णय घेतला, तर उद्धव ठाकरेंनी मशाल चिन्हासह राजकीय वाटचाल सुरू केली। त्यामुळे एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या। मात्र दोन्ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं मार्गक्रमण करत असल्याचा दावा करतात। माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा परिणामी 19 जून रोजी दोन्ही शिवसेना वर्धापन दिन साजरा करतात। ठाकरेंची शिवसेना षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन साजरा करणार आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेनं NSCI डोम वरळीत कार्यक्रमाचं आयोजन केलंय। तर विधानसभा निवडणुकीतल्या निकालानं खरी शिवसेना कोणती याचं उत्तर मतदारांनी दिलंय, याकडे शिंदेंच्या शिवसेनेनं लक्ष वेधलंय। शिवसेना ही संघटना सर्वसामान्य लोकांना अडचणीमध्ये धावून जाणारी आहे, समस्या सोडवणारी आहे, प्रश्न सोडवणारी आहे, संकटामध्ये धावून जाणारी आहे आणि विकासाला चालना देणारी आहे। आणि म्हणूनच आपण जो 2022ला निर्णय घेतला तो बरोबर घेतला ना। वर्धापन दिन जल्लोषात साजरा करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला आत्मविश्वास देऊन नवी ताकद दिली। आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत पुन्हा एकदा मराठी माणसाला मुंबईत प्रतिष्ठा देणं, महाराष्ट्रात मराठीची पताका फडकवत ठेवणं याला प्राधान्य देणार असल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय। शिवसेनेचा वर्धापन दिन 1967 पासून शिवसैनिक जल्लोषात साजरा करतात। 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली। त्यावेळच्या परिस्थितीनं शिवसेनेला जन्म दिला असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। मुंबईचा भूमिपुत्र मराठी माणूस शहरातून हद्दपार होत होता, परप्रांतीय शिरजोर होत होते। नोकरी, व्यापार या सगळ्याच क्षेत्रात मराठी माणसांची पिछेहाट होत होती। मोठ्या पदांवर बसलेले परप्रांतीय भूमिपुत्रांवर अन्याय करून परप्रांतीयांची भरती करत होते। त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी फ्री प्रेस जर्नलमधली नोकरी सोडून मार्मिक हे साप्ताहिक काढलं। 13 ऑगस्ट 1960 रोजी मार्मिकला सुरुवात झाली। विविध आस्थापनांमध्ये नोकरीला लागणाऱ्या परप्रांतीयांची यादी यातून छापायला सुरुवात झाली। वाचा आणि थंड बसा या शीर्षकाखाली ही यादी छापली जायची। मात्र नंतर वाचा आणि पेटून उठा असा थेट आदेश देण्यात आला। हे कार्य करण्यासाठी संघटना असणं गरजेचं होतं, ही बाब शिवसेना प्रमुखांचे वडील असलेल्या प्रबोधनकारांनी हेरली। त्यांनी संघटनेला शिवसेना हे नाव सुचवलं आणि 19 जून 1966 रोजी शिवसेनेचा जन्म झाला। मात्र त्याच शिवसेनेच्या झालेल्या 2 शिवसेना हे चित्र मराठी माणसाला आणि शिवसैनिकांना वेदना देणार आहे। 2 वर्धापन दिन साजरे होत असताना मराठी माणसाच्या या वेदनेचा विचार होणं गरजेचं आहे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर एका